पुण्यातील बुधवार पेठ परिसर गुरुवार 27 नोव्हेंबरच्या रात्री अचानक दचकला. भाऊरंगारी मार्गावरील पांडुरंग नावाच्या 5 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 19 वर्षाच्या तरुणीनं आयुष्य संपवलं. घटना समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासातून तरुणीची ओळख पटली. तिच्या मृत्यूमागची कारणंही हळूहळू उघडकीस येऊ लागली आहेत. मृत तरुणीचं नाव मानसी असं असून काही महिन्यांपासून ती याच इमारतीत राहत होती. तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ती मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती अशी माहिती पुढे आली आहे. तपासादरम्यान पोलिसांना तिच्या वस्तूंमध्ये एक पत्र देखील सापडलंय. त्या पत्रामध्ये घरगुती परिस्थिती, स्वतःबद्दल निर्माण झालेला न्यूनगंड आणि तिला जाणवणारी मानसिक दडपणांची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पत्रात काय लिहिले होते? पोलिसांच्या माहितीनुसार मानसीनं आपल्या पत्रात लिहिलं होतं, मला वाटतं मी घरातील लोकांच्या लायकीची नाही. या कामाचा आणि परिस्थितीचा मला कंटाळा आला आहे. मी स्वतःहून हे पाऊल उचलत आहे. तिच्या या विधानामुळे अनेक प्रश्न उभे राहिलेत. ती कोणतं काम करत होती? तिला सतत तणाव का जाणवत होता? कोणाचा दबाव होता का? या सर्व बाबींची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. अचानक झालेल्या गोंधळामुळे वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. मात्र पोलिसांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक करत आहेत. मानसीच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली जात असून तिच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा शोध सुरू आहे. पुढील निष्कर्ष लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.